तीन घटना झाल्या, आळ्या निघणे किंवा वरण आमणे किंवा भाजी आमणे, हा जो प्रकार आहे हा 2 वर्षापासून चाललेला आहे. तर आमची मागणी अशी येते तर बाबा हे किचन सेंटर बंद झालं पाहिजे, जसं पहिलं होतं असं चालू झालं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये लोकांच्या कार्य आता सगळ्या संघटना आहेत, ब्रिगेड आहे, कम्युनिस्ट सगळे मी आहे, अन्यथा सगळ्यात आहे, सगळ्यांचीच अशी मागणी आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? धन्यवाद, तुम्ही इथपर्यंत आला, मला पहिली गोष्ट आणि सर्व पत्रकार बंधूंना धन्यवाद. मगाशीच मीटिंग झाली, त्यांनी आधीच हा मुद्दा लावून धरलेला आहे. मी आल्यापासून हे बघतोय तुमच्या सगळ्यांची प्रकर्षाने मागणी आहे की सेंट्रल किचन तिथं तुम्हाला नकोय. तर ही मागणी मी शासनापर्यंत सादर करून देतोय की ही काय, त्याच्या पाठीमागची भूमिका काय तुमची, का नको, काय कोणत्या कारणास्तव तिथं नको, की तिथं काय अडचणी येत आहेत, तर सर्व त्यात मी मेन्शन करतो. तो रिपोर्ट्स मला तयार करायला वेळ लागणार आहे. मगाशी मी त्यांना सांगितलं मी त्यांच्याकडून 1 तास मागून घेतला, म्हणजे मला 1 तास ते 1.5 तास मला रिपोर्ट करायला लागेल. पण इन बिटवीन नाही कसं आता इन बिटवीन तुम्ही पण आला म्हणून तुमच्याशी चर्चा करायला. ठीक आहे सर, तुम्ही रिपोर्ट तयार करा. पण आमचं म्हणणं आहे किचन सेंटर चालू ठेवायचं का बंद ठेवायचं नंतरचा प्रश्न आहे. ज्यांनी चूक केलं, ज्या आळ्या निघाल्या त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहे चौकशी अधिकारी म्हणून? त्यांच्यावर कारवाई होणार सर, त्यांच्यावरही कारवाई होणार. बघा, उद्या किचन सेंटर चालू ठेवायचा का बंद करायचा तो शासनाचा प्रश्न आहे. कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी घ्यावा लागेल, शासनाला ते धोरण ठरवावं लागेल, तो त्यांचा प्रश्न आहे. हे काय पिवनच्या तुमच्या हातातलं नाही. तुम्ही आता इथं अशी तक्रार आल्यानंतर तुम्हाला एटीच्या अतिथी चौकशीसाठी इथपर्यंत पाठवले, प्रकल्प अधिकारी इथं आहे, आणि म्हणून माझा तुम्हाला थेट सल्ला आहे की बुवा तुम्ही आता या संदर्भामध्ये जिथं आळ्या किडे मुलांनी खालेत, ज्याने चूक केले, ज्याने किडा आळ्या खायला घातल्यात त्यांना तुम्ही काय शिक्षा करणार आहे किंवा काय कारवाई करणार आहे? कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. हे बघा, मी आता पीओ साहेबांची स्पष्ट बोलतो, हा प्रस्ताव तुमचा वर जाऊ द्या. मी उद्या मंत्रालयात जाणार आहे. गावी साहेबांचं माझं मंत्रिमंडळ फोनवर बोलणं झालेलं आहे. तुम्हाला माहित आहे साहेबांचे माझ्यासोबत कसे, त्याच्यामुळे मी साहेबांचा हा प्रश्न मांडणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक वेगवेगळ्या संघटनेचे लोक मागणी करतात, तरी त्यातला कोणी दाद देत नाही. तर गावी साहेब तुम्ही कमीत कमी 2 महिने राहिले, त्या 2 महिन्यामध्ये जर हा निर्णय केला तर त्याचा फायदा तुम्हाला होईल. जर नाही केला तर त्याचा तोटा पण होईल. कारण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाची किती लोकसंख्या, किती आतंकवाद, किती काही सगळ्यांना माहिती आहे, तुमच्या कागदावर आहे. परंतु इथं आम्ही खरं तर जे बघतोय ना ते नाही, आधी ती भाकरी असते त्या अगोदर भाजतात नंतर तेल लावतात. तेल लावून भाजली पाहिजे. नाही सापडलं किंवा दिसलं त्यावेळेस ठीक आहे, पण रोज काय अवस्था होत असेल. आणि खऱ्या अर्थाने आम्ही सुद्धा त्याचा त्यावेळेस समर्थन केलं होतं किचन सेंटरचं. त्याचं कारण सुद्धा असं होतं, मी स्वतः आता माझी जेडपी सदस्य या कमिटीचा मेंबर होतो, या कमिटीचा मागच्या वेळेला जिल्हा नियोजन कमिटीवर पण होतो, आणि मी आश्रमशाळेतून शिकलेला विद्यार्थी आहे. त्यानंतर शासकीय वसतिगृहात, त्यामुळे आश्रमशाळा वसतिगृह हे सगळे बाबी मला माहिती आहे, कसं चालतं, काय केलं जातं, सगळ्या गोष्टीची स्वतः जाणीव, कारण त्यातून मी गेलेलो आहे. मी साहेबांना तुमचं म्हणलं सांगतो तू काय करणार. हा, तर माझं पहिलेच सांगतो की जी घटना घडलेली आहे आताच्या सध्या कालच्या त्यात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. पीओ साहेब तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आमचं तेच आहे. आम्ही काही प्राथमिक चौकशी केली, आम्ही वरिष्ठ कार्यालयाला रिपोर्ट सगळा पाठवलेला आहे. त्यानुसार साहेब आता इथं पत्रकार मित्र आहेत, तुमच्या परवानगीने आम्ही हे सगळं करतोय. तुम्ही अधिकारी आहात, तुम्हाला आम्ही रिस्पेक्ट देतोय. आमची मागणी काहीच नाही. ते किचन सेंटर चालू ठेवायचं का बंद करायचं तो प्रश्न शासनाचे मंत्री महोदय. फक्त आता जे आळ्या निघाल्या हे तुमच्या हातामध्ये पंचनामा करणे किंवा त्याच्यावरती कारवाई करणे. माझा मुद्दा सेंटरवर सुद्धा आहे ना, याच्यावर सुद्धा काही व्हायला पाहिजे. कारण ही सिस्टीम हे काय होतं, हे तुम्ही आता काय होतं याच्यातून आता गाड्यापासून पाठवतो तेवढं ती सिस्टीम आहे का ऍक्टिव्ह, तेवढ्या फुल याच्यामध्ये पाहिजे ते तिथून खिरेश्वरला जेवण पोहोचायचं किंवा आजोळा जेवण पोहोचायचं. खिरेश्वरला जेवण पोहोच इथून कधी निघणार तर कधी जाणार. आपण जर घरामध्ये सकाळचं आपल्या घरच्या कुटुंबाने जेवण केलं, सकाळी जर जेवण केलं ते 8 वाजता आणि ते आपण जर 2 वाजता जेवलं ते गाळून जाणार. चपातीचं अशी तोडता येत नाही, कडक होते ना. आणि या चपातीचं कसे आहेत, आपण कसं ते पहिले जुनी माणसं
त्या हाडेला निवड दाखवायची चमकी जुन्या सिस्टीम मध्ये सुद्धा साहेब काय केलं जातं ते मला माहिती की आपलं इतकेच तुम्ही तांदूळ घ्या, इतकीच डाळ भात घ्या आणि एवढं भागून घ्या. अक्षरशः त्यावेळेस सुद्धा ती परिस्थिती अडचणीच्या ज्या शाळेवर तिथं सुद्धा तसं केलं आम्ही बोलले जायचं. त्यामुळे याचा स्वीकार केला आम्ही बोलण्यापेक्षा ना आम्हाला वेळ कमी तुम्ही सांगा आम्हाला पुढं खेळ असं चालेल मुलबाला एकीका आणि पाणी चालल्या बस तिथं म्हणजे हा शेताचा खर्च आहे ना ओके. आणि साहेब तुम्ही पण इथं आता तुम्ही प्रकल्पाधिकारी म्हणून तिथं आहात तुमचा आम्ही सन्मान ठेवतो पण मला त्याचं पण मी आता ती वरून चौकशी येणार आहे मंत्रालयातून त्या आश्रमशाळेचा आतनवळेच्या चोरी गेलेला माल त्या फरच्या सगळं त्या मुख्याध्यापकाने ती बदली नाही ती कारवाई झाली पाहिजे. तो माल आमच्या नेला परत आला पाहिजे. पहिली कशी चौकशी मानवते ज्याने तक्रार केले त्या शालेय समिती अध्यक्ष त्याचे जबाब घेतले पाहिजे. शालेय समितीच्या 11 लोकांनी सर 11 लोकांनी नोटरी करून दिली तुम्हाला इथं एटीटीला दिले, मंत्री महोदयांना दिले, नाशिकला दिले आणि सर नोटरी करून देतो तर तुम्ही शालेय समिती अध्यक्षाला नेमलाय. जर मुख्याध्यापकाच्या सैन्य सगळी बिलं शाती खर्च करताय तो काही सोम्याच म्हणून का? शालेय समिती अध्यक्षाला पूर्ण अधिकार आहे. दोघांच्या नावाने जॉईंट खाता असतं. हा अगोदरच म्हणजे मुख्याध्यापक म्हणजे मुख्याध्यापक त्या शाळेचा मुख्यमंत्री झालाय. शालेय समिती काय तर ठीक आहे ती पण चौकशी आहे. मी परत एकदा साहेब तुम्ही इथे आलात आमचं ऐकून घेतलं. आमचं मागणी एवढीच राहील त्या रितशीर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई झाली नाही तर आदिवासी वादाचं आंदोलनाचं 10-5 लोक तर नाही 2000 लोक हॅपीतला लढा घालतील. हॅपीच्या बाहेर तुम्हाला पडता येणार नाही हा माझा इशारा.